नशिबाने जोडलेली गाठ भाग 19. मॅडम, तुम्ही म्हणालात ना की जे मागू ते मिळेल. मग आम्ही जर बक्षीस म्हणून हीच मुलगी मागितली तर तुम्ही द्याल का? तुम्ही हवं तर पैशांमधून थोडे पैसे कमी करा, पण हिला आमच्या हवाले करा. काय आहे ना, हिचे हे सौंदर्य पाहून मनात दाबून ठेवलेले प्रेम पुन्हा एकदा जागे झाले आहे. हिला पाहूनच मनात काहीतरी व्हायला लागले आहे. त्याचे ते बोलणे ऐकून गौरी भीतीने तर कापली. अनुष्काने एक नजर त्या घाबरलेल्या गौरीकडे पाहिले आणि मग आपल्या माणसांकडे बघून म्हणाले, अरे नाही नाही, मी असं नाही करू शकत. भलेही मी हिला आपली बहीण मानत नसले तरी माझ्या बाबांनी हिला आपली मुलगी मानली आहे. अशा परिस्थितीत मी पुन्हा सगळ्यांचं हातात हिला कशी सोपवू शकते? तिचे हे बोलणे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला, पण तितक्यात अनुष्का हसत पुढे म्हणाले, हो, पण जर तुम्हा लोकांना हवे असेल तर तुम्ही एक एक करून हिच्यासोबत जे हवे ते करू शकता. यामुळे तुम्हालाही बरे वाटेल आणि हिलाही त्रास होणार नाही. का बरोबर बोलले ना मी, गौरी? तुला याने काही अडचण तर नाही ना? असे म्हणत तिने गौरीकडे पाहिले. तिचे हे बोलणे ऐकून गौरी, जी आतापर्यंत फक्त घाबरत होती, ती आता प्रचंड संतापली. अनुष्का इतक्या खालच्या पातळीला उतरेल असं तिने कधी विचारही केला नव्हता. जरी अनुष्का तिला आपली बहीण मानत नव्हती तरीही ती स्वतः एक मुलगी होती. एका मुलीसाठी तिची अब्रू काय असते हे तिलाही माहीत होते. तरीही तिने गौरी समोरच तिच्या अब्रूचा सौदा केला. स्वतः एक मुलगी असूनही दुसऱ्या मुलीचं अब्रूचा सौदा करणे यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कोणती असू शकते? काय झाले असते जर आज जी गोष्ट ती गौरीसोबत करण्याचा विचार करत आहे तीच कोणीतरी तिच्यासोबत केली असती तर? हाच विचार करत ती अचानक झटकन उभी राहिली आणि अनुष्काच्या दिशेने पुढे आली. अनुष्का तिला काही बोलणार तितक्यात गौरीने जोरात एक सणसणीत अनुष्काच्या कानाखाली लगावले. यामुळे अनुष्काचे तोंड एका बाजूला खाल्ले. अनुष्काने अत्यंत रागाने गौरीकडे पाहिले तेव्हा गौरीनेही संतापाने तिच्याकडे बोट दाखवत म्हटले, भास, खूप बोललात तुम्ही आणि खूप ऐकले मी. स्वतःला काय समजता तुम्ही, जी प्रत्येकाचा आयुष्याचा निर्णय घेणारा? तुम्ही काही देव नाही आहात जेणेकरून तुम्हाला हवे तसे सगळे घडेल. आजपर्यंत तुम्ही तुमची खूप मनमानी केली, पण आज नाही. तुम्ही तुमच्या रागात आणि द्वेषात तुमचे सर्व काही उद्ध्वस्त करून टाकले. काय म्हणालात तुम्ही की अर्णवजींनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले? तर ऐका, त्यांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त केले आहे. तुमच्या रागाने, तुमच्या अहंकाराने आणि तुमच्या द्वेषाने. आधी तुम्ही अर्णवजींवर प्रेम केले, त्यांना तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा तुम्हाला तुमचे करिअर बुडताना दिसले, म्हणून तुम्ही त्यांना सोडून पळून गेला. आता अचानक तुम्हाला तुमच्या प्रेमाची जाणीव झाली आणि तुम्हाला समजले की अर्णवजींची पॉवर आणि पोझिशन म्हणजे प्रतिष्ठा काय आहे. म्हणून तुम्ही परत त्यांच्या आयुष्यात आलात. जेव्हा तुम्हाला वाटले की अर्णवजी आता तुमच्यापासून दूर जात आहेत तेव्हा तुम्ही माझ्यासमोर इमोशनल ड्रामा केले आणि मी वेडी तुमचे बोलण्यात आले. त्यामुळे मी अर्णवजींचे मन दुखावले, त्यांचे हृदय तोडले, ज्या कारणामुळे ते आजपर्यंत माझ्यावर नाराज आहेत. पण तरीही त्यांनी माझ्यावर प्रेम करणे सोडले नाही आणि माझ्या जाण्यानंतरही त्यांनी आपल्या प्रेमाचे कर्तव्य निभावले आणि तुमचे खरे रूप सगळ्यांसमोर आणले. तर आता तुम्ही तुमच्या कर्माचा दोष त्यांना देत आहात आणि आता त्यांना उद्ध्वस्त करायला निघाला आहात. पण आता नाही, आता मी असे अजिबात होऊ देणार नाही. मी जिवंत असताना आता तुम्ही अर्णवजींना कोणतेही दुखापत करू शकणार नाही आणि इतर कुणालाही नाही, कारण आता मी असे घडूच देणार नाही. यावर अनुष्का अत्यंत संतापाने एक पाऊल पुढे गौरीच्या दिशेने टाकत म्हणाले, अच्छा, असे काय करणार आहेस तू? सांग मला, मी पण बघतेच. हे बघ, इथे तू एकटी आहेस, इथे मी आहे आणि माझी माणसे आहेत, जी अगदी भुकेल्या सिंहासारखी आहेत. जर मी त्यांना एक आदेश दिला तर ते आत्ताच्या आत्ता तुला इथेच वरबाडून खातील. तर बोल, काय करणार आहेस तू? कशी वाचवणार आहेस अर्णवला? त्याला सोड, आधी स्वतःकडे बघ. कशी वाचवणार आहेस तू स्वतःला?
कारण आता अर्णवचे जे काही व्हायचे आहे ते नंतर बघू. आधी तुझ्याशी माझा हिशोब चुकता करून घेते. शेवटी तुझ्यामुळेच तर माझ्या आयुष्यात वादळ आले आहे ना. जर तू नसतीस तर हे कदाचित घडले नसते. ना माझे बाबा माझ्यापासून दूर गेले असते आणि ना अर्णव. इतके बोलून आपल्या माणसांकडे पाहत ती म्हणाली, तुम्ही लोक उभे राहून काय बघत आहात? आताच म्हणत होतात ना तुम्ही की तुम्हाला ही मुलगी हवी आहे. तर ठीक आहे, जा. तुमची इच्छा मी पूर्ण केली. मी हिला तुमच्या स्वाधीन केले. करा हिच्यासोबत जे काय करायचे आहे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मुलगी आता मला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली पाहिजे, जेणेकरून हिला समजेल की माझ्याशी पंगा घेऊन आणि माझ्यावर हात उचलून हिने किती मोठी चूक केली आहे. इतके बोलून ती एका बाजूला जाऊन उभी राहिली, तर दुसरीकडे तिची माणसे आता एक घाणेरडे हसू हसत गौरीच्या दिशेने पुढे येऊ लागले. त्यांना आपल्या दिशेने येताना पाहून गौरी घाबरली, पण तरीही हिम्मत एकवटून ती अनुष्काकडे पाहत संतापाने म्हणाली, अनुष्का, आज तुला माझी बहीण म्हणतानाही मला लाज वाटत आहे. का आज तू माझ्या बाबांची मुलगी नसतीस. मी सांगते तुला, हे जे काही तू करत आहेस ते आत्ताच्या आता थांबव, नाहीतर नंतर खूप पश्चाताप करावा लागेल. इतक्या खालच्या पातळीलाही जाऊ नकोस की नंतर माफी मागतानाही तुला स्वतःचीच लाज वाटेल. तितक्यात अनुष्काचा एका माणसाने तिचा हात धरला, तेव्हा गौरीने सोडा मला असे म्हणत स्वतःला झटकले आणि त्याचा पकडलेला हात सोडवून त्याला जोरात धक्का दिला. तसेच तिने दुसऱ्या माणसालाही धक्का दिला, ज्यामुळे ते दोघे मागे फेकले गेले. त्यांच्यापैकी एक जण जमिनीवर कोसळला, तर दुसऱ्याने स्वतःला कसेबसे सावरले. ते दोघेही अत्यंत रागाने गौरीकडे रागाने बघू लागले. हे पाहून अनुष्का चिडली आणि आपल्या माणसांकडे पाहत म्हणाले, नालायकांनो, ही सांडासारखी अंग काय तुम्ही लोकांना फक्त दाखवण्यासाठी कमवली आहे का? तुमच्याकडून एक नाजूक अशी मुलगी सांभाळली जात नाही. आता तर हिचे सौंदर्य पाहून मोठे शूरवीर बनत होते आणि तुमच्या मनात प्रेमाची फुले फुलत होती ना. आता काय झाले? एक एकटी मुलगी तुमच्या सगळ्यांवर भारी पडत आहे. तिचे ह्या बोलण्याने त्या माणसांच्या अहंकारावर खूप मोठी ठेच लागली. आता ते अत्यंत संतापाने गौरीच्या दिशेने पुढे वाढू लागले. त्या सर्वांना एकत्र आपल्या दिशेने येताना पाहून गौरी भीतीने पावले मागे टाकू लागली, ज्यामुळे ती त्या डोंगराच्या कड्याच्या अगदी टोक्यावर पोचली. तिने घाबरत खाली पाहिले, जिथे पाण्याचं वेगवान प्रवाह असलेली नदी वाहत होती. तिने पुन्हा त्या माणसांकडे पाहत आणि मागे पावले टाकत त्यांना म्हटले, हे बघा, पुढे येऊ नका तुम्ही लोक. तिथेच थांबून जा, नाहीतर चांगले होणार नाही. यावर तो माणूस जो आधी गौरीच्या धक्क्याने जमिनीवर पडला होता, तो पुढे येत रागाने गौरीला म्हणाला, तर काय करशील? काय बिघडवणार तू आमचे? तू एकटे आहेस आणि आम्ही इतके जण. तू काहीच करू शकणार नाहीस. म्हणूनच हात पाय मारणे बंद कर आणि शांतपणे आमच्याकडे निघून ये, नाहीतर तुझी अशी अवस्था करू की तुला नीट जगताही येणार नाही आणि मरताही येणार नाही. असे म्हणत ते लोक तिच्या आणखी जवळ आले. गौरीने त्यांना मागे ढकलण्यासाठी पुन्हा एकदा आपले हात पुढे केले आणि त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ह्या वेळेस त्या लोकांनी तिचे हात घट्ट पकडले. गौरी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली. तिचे हे प्रयत्न पाहून एका माणसाने संतापून तिच्या गालावर जोरदार एक चापट लगावले. त्यामुळे गौरीचे डोळे चक्रावून गेले आणि तिच्या गालावर त्या माणसाच्या 5ही बोटांचे ऋण उमटले. तितक्यात त्या माणसाने क्रूर हसू हसत आपला हात गौरीच्या गळ्याकडे टाकला आणि तिच्या ओढणीच्या दिशेने पुढे वाढवला. पण त्याचा हात गौरीच्या गळ्यापर्यंत पोचण्यापूर्वी किंवा तिच्या ओढणीला स्पर्श करण्यापूर्वीच तिथे अचानक एक आवाज आला आणि सगळे काही जणू तिथेच थांबले आणि तो माणूस ज्याने गौरीला चापट मारली होती आणि जो तिची ओढणी ओढणार होता, तो अचानक स्वतःचा हात पकडून मोठ्याने किंचाळत जमिनीवर कोसळला. त्याच्या हातातून दार वाहू लागली होती. त्याला अशा प्रकारे वेदनेने तडपडताना पाहून
बाकीच्या सर्व माणसांनी आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. मग त्याने ज्या दिशेने चालली होती तिकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. अनुष्काने मागे वळून पाहिले तर तिचेही डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तिच्या समोर ह्या क्षणी अर्णव, वरुण आणि त्यांच्यासोबत पोलीस उभे होते. अर्णवच्या हातात होती जी त्याने अत्यंत रागाने पोलिसांकडून हिसकावून घेतली होती आणि त्या माणसाच्या हातावर झाडली होती. तो गौरीसोबत गैरवर्तन करत होता. ही गोष्ट अर्णवला अजिबात सहन होण्यासारखी नव्हती. तो ह्यावेळी आपल्या डोळ्यात मृत्यू होऊनही भयंकर राग घेऊन तिथे उभा राहून अनुष्का आणि तिच्या सगळ्या माणसांकडे पाहत होता. दुसरीकडे अनुष्काची माणसे आता पोलिसांना तिथे पाहून घाबरली आणि पळूनच जाण्याचा विचार करू लागली. ते कोणी प्रोफेशनल गुंड नव्हते तर लोकल गुंड होते, जे फक्त मारामारी आणि चोऱ्या माऱ्या करायचे. या कारणामुळे त्यांच्याकडे नव्हती. अनुष्काने त्यांना दुप्पट पैसे देऊन भाड्याने आणले होते आणि पैशाचा हव्यासापोटी ते गौरीचे अपहरण करायला तयार झाले होते. पण आता पोलिसांना आपल्या समोर पाहूनच त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. अनुष्का देखील पोलिसांसोबत अर्णवला पाहून घाबरली होती, कारण तिचा बेत हा नव्हताच मुळी. तिचा बेत असा होता की ती आधी गौरीचे अपहरण करून तिच्याशी आपला बदला घेईल, मग तिला कुठेतरी लपवून स्वतः सोबत ठेवेल आणि अर्णवला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून एक एक करून आपले सगळे अपमानाचा बदला घेईल. इतकेच नाही तर तिने असाही विचार केला होता की ती अर्णवची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेईल आणि नंतर अर्णवला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. पण इथे तर सगळे काही उलटेच झाले होते. गौरीला तिच्याकडे आणून अजून थोडा वेळही झाला नव्हता आणि तिने आपल्या पुढच्या प्लॅनची अंमलबजावणी करायला सुरुवातही केली नव्हती. तोच अर्णव इथे पोचला आणि त्याने तिचा सगळा बेत धुळीस मिळवला. दुसरीकडे गौरी, जिचे डोळे त्या गुंडाच्या चापाट काण्यामुळे चक्रावून गेले होते, तिनेही आपले डोळे उघडून हळूच समोर पाहिले. डोळ्यातील अश्रूंमुळे तिला समोरच्या आकृत्या थोड्या अंधुक दिसत होत्या. तिने दोनदा आपले डोळे घट्ट बंद केले आणि पुन्हा हळुवारपणे उघडले. तेव्हा तिच्या ओठांवर एक हलकेसे हसू आले. अर्णवजी, असे म्हणत ती हसली. तिच्या आवाजाने अर्णवचे लक्ष गौरीच्या चेहऱ्याकडे गेले. तेव्हा त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळून राहिली आणि तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. ती डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू घेऊन त्याच्याकडे पाहत होती. तिच्या ओठांच्या कोपऱ्याला तोडे लागले होते, तसेच तिच्या दोन्ही गालावर बोटांचे ऋण उमटले होते. पण तरीही ती आपला सगळा त्रास विसरून अर्णवला आपल्या समोर पाहून हसत होती. हे पाहून अर्णवचे मन तीळ तीळ तुटू लागले. त्याला वाटले की आपल्याला यायला थोडं का होईना उशीर का झाला. काश तो थोडा आधी येऊ शकला असता तर ह्या लोकांनी त्याच्या गौरीला हात लावण्याची हिंमतही केली नसती. असा विचार करत अर्णवची नजर पुन्हा अनुष्का आणि तिच्या गुंडांकडे वळली आणि त्याने रागाने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. तितक्यात पोलीस अधिकारी पुढे येऊ लागले आणि त्यांनी त्या माणसांना पकडून आपल्या सोबत नेऊ लागले. ते गुंड स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाले, सोडा आम्हाला, माफ करा साहेब, आम्ही काहीच केले नाही. या मॅडम जसे म्हणाल्या तसेच आम्ही केले. आमची काही चूक नाही, सोडा आम्हाला. पण पोलीस त्यांचे कुठे ऐकणार होते. ते त्यांना पकडून आपल्यासोबत घेऊन जाऊ लागले. तितक्यात अर्णव चालत त्या माणसापाशी आला ज्याने गौरीला चापट मारली होती. तो माणूस अजूनही स्वतःचा हात पकडून जमिनीवर बसून वेदनेने विव्हळत होता. जेव्हा त्याने अर्णवला आपल्या समोर पाहिले तेव्हा तो भीतीने थरथर कापायला लागला. अर्णव त्याच्याकडे पाहत त्याच्या समोर गुडघ्यावर बसला आणि त्याने त्याची कॉलर घट्ट पकडून त्याला आपल्याकडे खेचले. आपल्या लाल झालेल्या डोळ्यांनी अत्यंत रागाने त्याला गोरताना अर्णव म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची, हिला दुखापत करण्याची. आजपर्यंत मी माझ्यामुळे हिच्या अंगाला साधी करचटही येऊ दिली नाही आणि तू हिच्यावर हात उचललास. हे तू खूप वाईट केलेस. इतके बोलून तो त्याच्या तोंडावर जोरात बुक्के मारू लागला.
सोबतच तो आपल्या एका हाताने त्या माणसाचं हात पकडून पिळत होता, ज्यामुळे तो माणूस वेदनेने वरडत होता. आता त्याच्या नाकातूनही वाहू लागले होते. अर्णवला इतक्या भयंकर रागात पाहून वरून पळत त्याच्या जवळ आला आणि त्याने त्या माणसाला अर्णवपासून वेगळे केले. अर्णव, प्लीज स्वतःला सांभाळ यार. हे काय करतोयस तू? वहिनी तुला ह्या रूपात पाहून घाबरत आहेत. म्हणूनच प्लीज आपलं राग बाजूला ठेव आणि त्यांना सांभाळ. तसेही या क्षणी त्यांना तुझी खूप गरज आहे. वरुणचे बोलणे ऐकून अर्णवने गौरीकडे पाहिले, जी भीतीने आपल्या तोंडावर हात ठेवून अर्णवच्या हाताकडे पाहत होती. हे पाहून अर्णवने आपल्या हाताकडे पाहिले, ज्या हाताला त्या गुंडाचे लागले होते. त्याने पटकन आपल्या खिशातून रुमाल काढला आणि स्वतःचा हात पुसून घेतला. तो रुमाल तिथेच फेकून तो गौरीच्या दिशेने येऊ लागला. गौरी असे म्हणत तो गौरीच्या जवळ आला तर गौरीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी 2 क्षण त्याच्याकडे पाहिले आणि नंतर पुढे होऊन अचानक त्याला घट्ट मिठी मारली. अर्णवनेही आपले हात तिच्या पाठीभोवती गुंडाळले आणि एक हात तिच्या डोक्यावर ठेवून तो तिचे डोळे कुरवाळू लागला. तितक्यात गौरी रडत म्हणाली, प्लीज अर्णवजी, मला माफ करा. मला एक संधी द्या. मी तुमच्या मनातील माझ्याबद्दलची सगळी नाराजी मिटवून टाकेन. पण प्लीज एक वेळा मला माफ करा. मला आता समजले आहे की ज्या लोकांना मी आपले बनवू पाहत होते ते कधीच माझे आपले होऊ शकत नाहीत, कारण त्यांनी मला कधीच आपले मानले नव्हते. मी वचन देते, जी चूक मी आता केली ती पुन्हा कधीच करणार नाही. कधीही कुणामुळेही मी तुमचे मन दुखावणार नाही. यावर अर्णव तिचे डोके कुरवाळत तिला म्हणाला, शांत हो गौरी. मी तुला माफ केले आहे. आता जे व्हायचे होते ते झाले. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. बस, ह्यापेक्षा जास्त मला आता काहीही नकोय. शांत हो. विसरून जा सगळे काही. आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू, जिथे आपण असू, आपले प्रेम असेल आणि दुसरे कोणीही नसेल. आता मी स्वतः तुझ्या मनात माझ्यासाठी अशी जागा बनवेन जिथे तू नेहमी फक्त माझ्यावरच प्रेम करशील, प्रत्येकामध्ये फक्त माझीच निवड करशील आणि कोणत्याही संकटात सापडल्यावर तुझ्या मनात सर्वात आधी फक्त माझेच नाव येईल. दुसरीकडे त्या दोघांना एकमेकांमध्ये गुंतलेले पाहून आणि कुणाचेच आपल्याकडे लक्ष नाही हे समजताच अनुष्का तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण तितक्यात एका महिला कॉन्स्टेबलने येऊन तिला पकडले आणि म्हणाले, अरे कुठे मॅडम, तुम्ही कुठे पळत आहात? तुमच्यासाठीच तर आम्ही खास इथे आलो आहोत. चला, आता तुमचे हे बदला घेण्याचे नाटक खूप झाले. आता तुम्ही आरामात तुरुंगात बसून बदला खेळा. यावर अनुष्का तिच्या तावडीतून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, सोडा मला, नाहीतर तुमच्यासाठी अजिबात चांगले होणार नाही. तुम्हाला माहीत नाहीये मी कोण आहे ते. राजेश देसाईंची मुलगी आहे मी. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव मोठ्या आवाजात वरडून तिला म्हणाला, हो, तेच राजेश देसाई ज्यांना आज तू स्वतः पायऱ्यांवरून ढकलून दिलेस, जे बिचारे तुझ्यामुळे आज मरता मरता वाचले आहेत. पुन्हा अत्यंत संतापाने म्हणाला, तुला लाज वाटत नाही अनु? कशी मुलगी आहेस तू, जिला स्वतःच्या बापाचीही काळजी नाही. ते तुझे स्वतःचे वडील होते, तरीही तू त्यांच्यासोबत असं व्यवहार केलास. आपल्या द्वेषात तू इतकी आंधळी झाली आहेस की असो, चूक माझीच झाली. त्या दिवशी मी तुला हे विचार करून सोडून दिले की आता कदाचित तुझे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल आणि तू सुधारशील. पण नाही, मी चुकीचा होतो. मी विसरले होतो की सुधारतो तो माणूस ज्याला आपल्या चुकांची जाणीव होते. पण जो जाणून बुजून चुका करतो आणि इतरांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतो, तो कसा सुधारणार? तू त्यांच्यापैकीच एक आहेस. म्हणूनच आता तुझ्यासोबतही तसेच घडेल, जे माझ्याशी पंगा घेण्यासोबत घडले. जी चूक मी आधी केली होती तुला सोडून देण्याची, ती चूक मी आता अजिबात करणार नाही. आता तुला समजेल की अर्णव शिंगाणे काय चीज आहे. मी जिवंत असताना आता तू तुरुंगातून बाहेर येऊनच दाखव. जर मी तुझे संपूर्ण आयुष्य तुरुंगातच सडवायला तुला भाग पाडले नाही
तर माझे नावही अर्णव शिंगानिया नाही. इतके बोलून पोलीस कॉन्स्टेबलकडे पाहत तो म्हणाला, घेऊन जायला आणि जरा सांभाळून, कुठेही तुम्हालाच एखादी दुखापत करून न बसो. अर्णवचे बोलणे ऐकून ती महिला कॉन्स्टेबल अनुष्काला घट्ट पकडून तिथून घेऊन गेली. तर अनुष्का मात्र स्वतःला सोडवण्यासाठी वारंवार ओरडतच राहिली. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळू लागला होता आणि त्या डोंगराच्या कड्यावर अजूनही अर्णव आणि गौरी एकमेकांना मिठी मारून उभे होते. तितक्यात अर्णवने गौरीला स्वतःपासून थोडे दूर केले आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत तिला विचारले, मला यायला उशीर तर नाही ना झाला? त्या लोकांनी तुला जास्त दुखापत तर नाही ना केली? इतके बोलून तो गौरीकडे पाहू लागला. मावळत्या सूर्याचा प्रकाश यावेळी त्या दोघांवर पडत होता आणि त्या कोवळ्या किरणांमुळे गौरीचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. ह्यावर गौरीने नाही ह्या अर्थी मान हलवली आणि एका गोड हसून ती त्याला म्हणाली, नाही अर्णवजी, मी अगदी ठीक आहे. मला फक्त तुमच्यासाठीच खूप भीती वाटत होती. दी म्हणाली होती की ती माझ्याद्वारे तुम्हाला त्रास पोहोचवणार आहे आणि हे मला अजिबात मान्य नव्हते. माझ्यामुळे आधीच तुम्ही खूप काही सहन केले आहे, म्हणूनच माझ्यामुळे तुम्हाला आणखी अडचणींचा सामना करावा लागू नये असे मला वाटत होते. कारण मी आता तुम्हाला आणखी त्रासात आणि मनातल्या मनात तळमळताना बघू शकत नाही. असे म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावर आले, जे अर्णवच्या अंगठ्यावर स्पर्शून गेले. तेव्हा अर्णव 2 पावले पुढे चालत तिच्या आणखी जवळ आला आणि आपल्या अंगठ्यांनी तिच्या गालावर वाहणारे अश्रू पुसत तिच्या डोळ्यात पाहत तिला म्हणाला, काय इतके प्रेम करतेस माझ्यावर? यावेळी गौरीनेही आपली नजर न चुकवता थेट त्याच्या डोळ्यात पाहिले आणि तिचा चेहरा सावरलेला त्याच्या हातावर आपले हात ठेवत ती म्हणाली, हो, खूप जास्त, स्वतःपेक्षाही जास्त. माझे प्रेम शब्दांवर अवलंबून नाही अर्णवजी. बस इतके समजून घ्या की मी तुमच्यावर इतके प्रेम करते जितके कदाचित कधी स्वतःवरही केले नाही. तुमच्यासाठी मी जगाशी लढू शकते, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला सोडूनही जाऊ शकते. कधी जर तुमच्यात आणि स्वतःमध्ये कोण एकाची निवड करायची वेळ आली तर मी फक्त तुमचीच निवड करेन. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव प्रेमाने गहीवरून गेला. तिने खाली झुकून आपल्या ओठांनी तिचे कपाळ चुंबले आणि तिचे डोके आपल्या डोक्याला टेकवत तो म्हणाला, जर असे आहे तर मग मला सोडून का जात होतेस? हे माहीत असूनही की तुझ्याशिवाय कदाचित मी माझे आयुष्य जगू शकेन. तशी गौरीने एक मोठा श्वास घेतला आणि अर्णवच्या कॉलरवर आपली पकड घट्ट करत डोळे बंद करून ती त्याला म्हणाली, अनुदीने मला तुमचे आणि तिचे काही फोटो दाखवले होते, जे तुमच्या लग्नाच्या आधीच्या काळातील होते, ज्यामध्ये तुम्ही दोघे एकमेकांना डेट करत होतात. काही फोटोंमध्ये तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ होतात. ते फोटो दाखवत ती मला म्हणाली होती, तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायच्यात, अजूनही करता. जर मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून गेले तर तुमच्यात पुन्हा सगळे काही पहिल्यासारखे होईल. त्यावेळी मला माहीत नव्हते की ती मुद्दामून हे सगळे मला सांगत आहे आणि तुम्ही सुद्धा लग्नाच्या वेळी लग्न मान्य करायला आणि मला बायको मानून स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे मला असे वाटले की दी जे काही बोलत आहे ते बरोबर आहे आणि माझ्या जाण्यानंतर तुम्ही दोघे पुन्हा पहिल्यासारखे एकत्र याल. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव दचकला. त्याने आपले डोळे उघडले आणि आपले डोके गौरीच्या डोक्यापासून वेगळे करत तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. गौरीचे डोळे बंद होते. अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, तर तू ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस? आणि फोटो कसले? क्लोज फोटो? म्हणजे क्लोज फोटोवरून तुला काय म्हणायचे आहे? कसले फोटो होते ते? तेव्हा गौरीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले आणि नंतर विषय बदलत त्याला म्हणाले, तुम्ही सोडून द्या ना आता ह्या सगळ्या गोष्टी. तसेही आता जेव्हा सगळे काही ठीक झाले आहे तर त्या जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. चला ना, आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. मला बाबांना बघायचं आहे. इतके बोलून नजर चुकवत ती तिथून निघू लागली. अर्णवने गौरीचा हात पकडला आणि गौरीच्या हृदयाचे ठोके वाढले. तेवढ्यात अर्णवने तिला एक झटक्यात स्वतः जवळ वाढले आणि म्हणाला, नाही,
आधी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, मगच आपण इथून कुठेही जाऊ. सांग, ते कसले फोटो होते ज्यांच्यामुळे तू माझ्या डोळ्यातले तुझ्याबद्दलचे प्रेम आणि भावनांकडे दुर्लक्ष केलेस? तेव्हा गौरी रेंगाळात अडकळत त्याला म्हणाली, क्लोज फोटोवरून माझा अर्थ असा होता की जेव्हा दोन लोक नात्यात असताना तेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतात ना, तसले फोटो. म्हणजे नजर चोरत पुढे म्हणाले, मिठी मारतानाचे आणि केस करतानाचे फोटो. तिचे बोलणे ऐकून अर्णवला धक्काच बसला. तो डोळे मोठे करून गौरीकडे बघू लागला. तेवढ्यात त्याने गौरीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, नाही गौरी, ते फोटो खोटे असतील. माझ्या आणि अनुष्कामध्ये कधीच असे काही घडले नाही. आम्ही कधीही एकमेकांना मिठी मारण्यापलीकडे काही केलेले नाही, अगदी किस सुद्धा नाही. म्हणूनच मला माहीत नाही तू कोणत्या फोटोबद्दल बोलत आहेस. कदाचित अनुष्काने आपल्याला वेगळे करण्यासाठी हे मुद्दाम केले असावे आणि तिनेच ते फोटो एडिट करून घेतले असतील. पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तिच्यासोबत कधीच काही चुकीचे केले नाही आणि कधीच माझी मर्यादा ओलांडली नाही. तेव्हा गौरीने अर्णवचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाहत हसून म्हणाले, तुम्हाला मला हे सर्व सांगण्याची गरज नाही अर्णवजी. तसेच माझ्यासमोर तुम्हाला तुमची निष्पापपणा सिद्ध करण्याची गरज नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी हे नक्की जाणते की तुम्ही कधीच काही चुकीचे करू शकत नाही. जर तुम्हाला असे काही करायचे असते तर लग्नानंतर कितीतरी महिने मी तुमच्यासोबत त्या खोलीत राहत होते, पण तुम्ही कधीच आमच्यातील मर्यादा ओलांडला नाही. तुम्हाला हवे असते तर तुम्ही माझ्यावर बायको म्हणून तुमचा हक्क गाजवू शकला असता, पण तुम्ही कधीच माझ्यासोबत कोणतीही चुकीचे वर्तणूक केली नाही. जरी तुमच्या माझ्यावर पूर्ण हक्क होता, उलट तुम्ही आमच्या नात्याचं मान राखलात. मग अशा परिस्थितीत मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार नाही. जर माझा तुमच्यावर विश्वास नसता तर मी कधीच तुम्हाला ह्याबद्दल प्रश्न विचारले असते. म्हणूनच आता तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव एकटा गौरीकडे बघतच राहिला. या क्षणी गौरीच्या डोळ्यात त्याच्याबद्दल किती अथांग विश्वास होता की तिने एकदाही त्या फोटोवरून अर्णवला एकही प्रश्न विचारला नव्हता. याच गोष्टींचा विचार करून त्याचे हृदय पुन्हा एकदा गौरीसाठी वेगाने धडधडू लागले. गौरी सुद्धा त्याचे हात हातात धरून हसत मुखाने त्याच्या डोळ्यात पाहत होती. दोघेही या जगाची पर्वा न करता एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. त्या टेकडीवर संध्याकाळ झाल्यामुळे थंडगार वारा सुटला होता, ज्यामुळे गौरीचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते. हे पाहून अर्णवने आपला एक हात गौरीच्या हातातून सोडवला आणि तिचा चेहरा जवळ आणला. तिच्या चेहऱ्यावर येणारे केस त्याने हळुवारपणे तिच्या कानाच्या मागे केले आणि तेवढ्यात त्याची नजर गौरीच्या ओठांवर स्थिरावली. आज दोघांच्या मनातल्या, दोघांच्या हृदयातील भावना पूर्णपणे उघड झाल्या होत्या. दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली होती, ज्यामुळे आपल्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अपार प्रेम आणि एक प्रेमळ जाणीव होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते आणि डोळ्यात अथांग प्रेम घेऊन एकमेकांकडे एकटक पाहत होते. तेवढ्यात अचानक अर्णवने आपला दुसरा हात पुढे केला आणि तो गौरीच्या कमरेवर ठेवून तिला स्वतःजवळ ओढले. यामुळे गौरी एखाद्या तुटलेल्या पतंगासारखी त्याच्याकडे ओढली गेली आणि त्याला घट्ट बिलगली. तिचे दोन्ही हात आपोआपच अर्णवच्या छातीवर स्थिरावले. ती डोळे मोठे करून अर्णवकडे पाहू लागली. तेवढ्यात अर्णव आपल्या हाताच्या अंगठ्याने तिच्या ओठांना हळुवारपणे कुरवाळू लागला. हे पाहून आणि अर्णवच्या भावना समजून गौरीने लाजेने आपली नजर खाली झुकवली. तिच्या गोड चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिची ती झुकलेली नजर आणि गालांवर आलेली गुलाबी छटा पाहून अर्णवच्या ओठांवर हसू उमटले. त्याने आपल्या हाताने गौरीची हनवटी पकडली आणि तिचा चेहरा हलकासा वर उचलला आणि स्वतःचा चेहरा झुकवून तो तिच्या चेहऱ्याजवळ आणू लागला. अर्णवचे हे जवळ येणे आणि त्याच्या श्वासांची उबदारता आपल्या चेहऱ्यावर जाणवताच गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. अर्णवने एक नजर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि नंतर हळूच आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.
आपल्या एका हाताने तिच्या पाठीमागच्या केसांना धरून त्याने तिला अजूनच स्वतःच्या जवळ ओढले. तर गौरीने अर्णवच्या त्या प्रेमळ स्पर्शात आणि जाणीवेत पूर्णपणे हरवून जात त्याच्या छातीवरची शर्ट आपल्या मुठीत घट्ट पकडून घेतली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते. या क्षणी जर दोघांच्याही मध्ये काही होते तर ते म्हणजे अथांग प्रेम आणि त्या प्रेमाची ओढ, तसेच इतके महिने एकमेकांपासून दूर राहून सोसलेले विरहाचे दुःख, जे दोघांनीही अनेक महिने एकमेकांपासून लांब राहून सहन. काही वेळानंतर जेव्हा अर्णवला गौरीचे श्वास जड झाल्याचे जाणवले, तेव्हा त्याने तिचे ओठ मोकळे केले. गौरी दीर्घ श्वास घेऊ लागली. तेव्हा अर्णवने तिचे डोके आपल्या छातीशी लावले आणि तिला पुन्हा एकदा आपल्या कवेत घेतले. काही वेळ दोघंही तसेच उभे राहिले आणि आपले वाढलेले श्वास शांत करू लागले. तेवढ्यात गौरी अर्णवच्या छातीशी टेकलेली असतानाच हळूच त्याला म्हणाली, अर्णवजी, मला बाबांकडे जायचे आहे. त्यांना बघायचे आहे. मला त्यांची काळजी वाटत आहे. ते ठीक तर असतील ना? तेव्हा अर्णव तिचे डोके कुरवाळत तिला म्हणाला, काळजी करू नकोस, ते अगदी ठीक आहेत. चल, मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. इतके बोलून अर्णव गौरीचा हात पकडून तिला त्या टेकडीवरून खाली घेऊन आला. दोघंही अर्णवच्या गाडीत बसले आणि हॉस्पिटलसाठी निघाले. हॉस्पिटलमध्ये पोचताच गौरी घाईघाईने राजेश यांच्या रूममध्ये गेली. तिथे ते विशाखा आणि कुटुंबातील इतर लोकांशी बोलत होते. ते आता पूर्णपणे ठीक होते. त्यांच्या डोक्यावर खूप गंभीर दुखापत झाली होती आणि त्या जागी पट्टी बांधलेली होती. दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकून त्यांनी जसे दरवाजाकडे पाहिले तसे त्यांची नजर गौरीवर पडली, जी पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती. तिला पाहून राजेश हसले आणि त्यांनी आपलं एक हात पुढे केला. त्याने इशाऱ्याने तिला आपल्या जवळ बोलावले. तशी गौरीही लगेच पुढे होऊन त्यांना मिठी मारली. राजेश प्रेमाने तिचे डोके थोपटू लागले आणि म्हणाले, अगं बास बास, मी ठीक आहे गौरी, रडण्याची गरज नाही बाळा. इतक्यात तुम्हा लोकांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. तसेही अजून मला खूप काही पाहायचे आहे. आपल्या नातवंडांना खेळवायचे आहे. रोज त्यांचे हात धरून त्यांना बागेत फिरवायला घेऊन जायचे आहे आणि माझ्या लाडक्या गौरीसोबत सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. तिच्यासोबत बसून तिची आवडती व्हॅनिला आईस्क्रीम खात खात. तेव्हा गौरी त्यांच्या गळ्यात हात टाकूनच त्यांना म्हणाले, हो हो, आपण सगळे काही करू, पण आधी तुम्ही बरे तर व्हा, त्यानंतर मला मनवा. मी तशीही तुमच्यावर खूप रागवले आहे. मला डॉक्टरांकडून समजले की तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. माझ्या गैरहजेरीत तुम्ही ना तर तुमची औषधे वेळेवर घेता, ना जेवण व्यवस्थित करता. याच कारणामुळे तुमची बीपी नेहमी वाढलेला असतो आणि शुगर सुद्धा नियंत्रणात नसते. आतापासून मी तुमच्या जवळच राहणार आहे आणि तुमची काळजी घेणार. आजपासून तुमचे गोड खाणे सुद्धा अजिबात बंद. आता ना तुम्ही गोड खाणार आणि ना तेलकट जेवण. आतापासून तुम्हाला फक्त डाळ खिचडीच खावी लागेल. आणि जर तुम्ही जेवताना तोंड वाकडे केले तर लक्षात ठेवा, माझ्या इतके वाईट कोणीच असणार नाही. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि अर्णव आत आला. त्याला पाहून सर्वांची नजर त्या दिशेला गेली. राजेशने त्याला पाहून म्हणाले, अरे अर्णव बाळा, ये, तू ठीक आहेस ना? अनुष्काने तुला काही दुखापत तर नाही ना केली? त्यानंतर आपले हात जोडून आणि मान खाली घालून त्याची माफी मागत म्हणाले, मला माफ कर बाळा. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे स्वतःचे रक्त, माझी स्वतःची मुलगी इतक्या खालच्या पातळीला जाईल की ती आपल्या बहिणीला आणि तुला दुखापत करायला मागे पुढे पाहणार नाही. जेव्हा अर्णवने लगेच पुढे होऊन त्यांचे हात पकडले आणि त्यांना म्हणाला, अहो नाही अंकल, तुम्ही माफी मागू नका. यात तुमची काहीच चूक नाही. मान्य आहे की तिच्या अंगात तुमचे रक्त आहे. मान्य आहे की तुम्ही तिच्यावर संस्कार केले आहेत. पण तिच्या मनात नक्की काय चालले आहे हे तर तुम्ही नाही ओळखू शकत ना. आपण मुलांना योग्य रस्ता दाखवू शकतो, त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकतो, पण त्यांना कसे जगायचे आहे आणि कोणत्या वाटेवर चालायचे आहे हे तर स्वतः
त्यांच्यावरच अवलंबून असते ना, त्यामुळे तुम्ही स्वतःला द्वेष देऊ नका. इथे जे काही घडले त्यात फक्त आणि फक्त तिची चूक होती, कारण तिने चुकीचा मार्ग निवडला होता. तेवढ्या सुनीता हसत हसत सर्वांकडे पाहत म्हणाल्या, चला आता जेव्हा सगळे काही ठीक झाले आहे, मुलांमधील गैरसमजही दूर झाले आहेत आणि गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळाली आहे, तर मग आपण ह्या गोष्टींचा आनंद का साजरा करू नये? गौरीकडे पाहत, तसेही आता आमची सून आमच्या घरी येणार आहे, मग अशा आनंदाच्या प्रसंगी सेलिब्रेशन तर झालेच पाहिजे ना. त्यांच्या ह्या बोलण्यावर सगळेजण हसून उठले. तेवढ्यात आजोबा शांत आवाजात अर्णवकडे पाहत ते सुनीता यांना म्हणाले, थांब सुनबाई, गौरी घरामध्ये येणार की नाही याचा निर्णय तू नाही तर अर्णव घेईल. आणि अर्णवने गौरीला माफ केले आहे की नाही आधी हे तर जाणून घे. तसेही तो गौरीवर किती नाराज होता. अशा परिस्थितीत मला नाही वाटत की त्याने गौरीला इतक्या सहज माफ केले असेल. मग अर्णवकडे पाहत विचारले, बोल अर्णव, काय निर्णय आहे तुझा? त्या शांत आवाजामुळे अर्णव थोडा वेळ शांत झाला. मग त्यांच्याकडे पाहत बोलू लागला, आजोबा ते मी. पण तेवढ्यात आजोबा त्याचे बोलणे मध्येच थांबवत त्याला म्हणाले, ह्याचा अर्थ असा की तू गौरीला माफ केलेले नाहीस? ठीक आहे, काही हरकत नाही. गौरी नाही तर दुसरी कोणी योग्य मुलगी पाहू. आपण आयुष्यभर तुला एकटे तर नाही ना सोडू शकत. म्हणूनच जर तुला गौरी सोबत राहायचे नसेल तर काही हरकत नाही. तुला दुसऱ्या कोणाला तरी आपल्या आयुष्यात सामील करावे लागेल. 2 दिवसानंतर माझ्या मित्राची मुलगी राधिका इथे येत आहे. मी माझ्या मित्राशी बोललो आहे. 2 दिवसानंतर मी तुझा आणि राधिकाचा साखरपुडा करून देईन आणि त्यानंतर 4 दिवसांनी लग्न. हा निर्णय तर मान्य आहे ना तुला? त्यांचे हे बोलणे ऐकून गौरीसह सर्वच जण थक्क झाले आणि आश्चर्याने डोळे मोठे करून आजोबांकडे पाहू लागले. कोणाला समजत नव्हते की आजोबांनी हे सगळे का म्हटले. तिथेच अर्णव सुद्धा डोळ्यात आश्चर्य घेऊन मोठ्या डोळ्यांनी आपल्या आजोबांकडे पाहत होता. तेवढ्यात त्याची नजर गौरीवर पडली, जी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. हे पाहून त्याने लगेचच नकारार्थी आपले डोके हलवले आणि तो तडक आपल्या आजोबांच्या दिशेने पुढे जात त्यांना म्हणाला, नाही आजोबा, तुम्ही असं विचार तरी कसं करू शकता की मी गौरीला सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करेन? अजिबात नाही. मी गौरीवर खूप प्रेम करतो, माझ्या जीवापेक्षा जास्त. म्हणूनच मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. मी आयुष्यभर गौरी सोबतच राहीन आणि हो, मी तिला माफ देखील केले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्राला स्पष्ट नकार देऊन टाका. तेव्हा आजोबा त्याच्याकडे पाहत म्हणाले, पण काही वेळापूर्वीपर्यंत तर तू म्हणत होतास की तुला गौरी सोबत अजिबात राहायचे नाहीये. तुला तिच्यासोबत एक क्षणही राहायचे नव्हते. तुला तिच्यापासून कायमचे वेगळे व्हायचे होते. मग आता काय झाले? तेव्हा अर्णव त्यांच्याकडे पाहत म्हणाला, आजोबा, मी त्यावेळी रागात होतो. माझ्यावर राग हावी झाला होता. मी मान्य करतो की मी ते सगळे बोललो होतो. ठीक आहे, मग आता हे सुद्धा मीच बोलतोय ना. जर मी म्हटले होते की मला गौरी सोबत राहायचे नाही, तर आता मीच सांगतोय की मी गौरी सोबतच राहीन. मला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचे नाहीये. मला माझे आयुष्य गौरी सोबतच घालवायचे आहे, दुसऱ्या कुणासोबतही नाही. आजोबांनी गौरीकडे पाहिले आणि तिला विचारले, तुला काय हवे आहे गौरी बाळा? गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अर्णवकडे पाहत त्यांना म्हणाले, मलाही त्यांच्या सोबतच राहायचे आहे आजोबा. हात जोडून त्यांच्या समोर मान खाली घालत म्हणाले, प्लीज मला एक संधी द्या. मी वचन देते की जी चूक माझ्याकडून आता झाली ती पुढे कधीच होणार नाही. तेव्हा आजोबा किंचित रागाने त्या दोघांना म्हणाले, तुम्ही दोघांनी लग्नाला काही खेळ समजून ठेवले आहे का? हा, की जेव्हा मर्जी होईल तेव्हा स्वतःच्या मनाने निर्णय घेत राहाल आणि जे करायचे असेल ते करत राहाल? तुम्ही लोकांनी विचार केलात का की तुम्हा दोघांमुळे आमच्या पूर्ण फॅमिलीला, आम्हा लोकांना किती त्रासला सामोरे जावे लागले? आपल्या मुलांना अडचणीत पाहून कोणते आई वडील सुखात राहू शकतात? सांगा मला. या मागच्या दिवसात तुम्हा दोघांनाही जरा तरी विचार केला का की तुमच्या चाललेल्या ह्या वादामुळे घर परिवाराचे वातावरण कसे होऊन गेले होते?
तुझी आई दिवस रात्र देवाकडे प्रार्थना करत होती की तुम्हा दोघांमधील सगळे काही नीट व्हावे. तुझी आजी तुम्हा दोघांसाठी इतकी काळजीत होती की तिने स्वतःच्या बीपी वाढवून घेतला, पण तुम्हा दोघांना काहीच जाणवले नाही. एकाला आपल्या रागाची पडली होती तर दुसऱ्याला लग्न मोडायचे होते, आणि आता पूर्ण परिवाराला त्रासात टाकल्यानंतर तुम्ही दोघे पुन्हा एकत्र येणार. मी तुमच्या ह्या निर्णयाला मानत नाही, आणि काय माहीत तुम्ही लोकांनी पुन्हा एकदा घाईघाईत हा निर्णय घेतला असेल आणि 2 दिवसानंतर पुन्हा सांगाल की आम्हा दोघांना वेगळे व्हायचे आहे. म्हणूनच मला तुम्हा दोघांचे निर्णय मान्य नाही, आणि जरी मी मानले तरी या गोष्टींची काय गॅरंटी आहे की आता तुम्ही लोकांनी तुमच्या लग्नाचा जो तमाशा केला तो पुन्हा करणार नाही. कारण लग्न तर तुम्हा दोघांसाठी अर्थहीन आहे. दोघेही त्या लग्नाला नकोशे मानतात. आजोबांना इतक्या रागात पाहून गौरी तरतर कापली. तिला काहीच बोलता आले नाही आणि तिने आपली मान खाली घातली. तिचे डोळे पुन्हा एकदा पाणवले होते, तर दुसरीकडे अर्णवने रागाने आपल्या मुठी आवळल्या होत्या. तो आपल्या आजोबांचा खूप आदर करायचा, म्हणूनच रागात त्यांना काही बोलू इच्छित नव्हता. पण त्यांचे बोलणे ऐकूनच त्याचे रक्त उसळले होते. जर ह्यावेळी आजोबांच्या जागी दुसरे कोणी असते आणि त्याला त्याच्या गौरीपासून वेगळे करण्याची गोष्ट बोलले असते तर त्याने कदाचित ही गोष्ट सहन केली नसती. तिथेच आजोबा अर्णवच्या हातांकडे पाहत होते, ज्यांच्यावर रागामुळे शिरा ताणल्या गेल्या होत्या. तेवढ्यात मागून आजी आली आणि तिने आजोबांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना म्हटले, शांत व्हा हो, आता बास करा. खूप रागावलात तुम्ही, तुमची तब्येत बिघडेल. आणि हो, मुले आहेत, नकळत त्यांच्याकडून चुका होतात, आणि तुम्ही तर मोठे आहात ना, त्यांना एक संधी द्या. ते सांगत आहेत ना की जी चूक त्यांनी आता केली ती पुन्हा करणार नाहीत. जेव्हा ते ह्या लग्नाला एक संधी देणार आहेत, तर मग आता तुम्ही का मागे सरकत आहात? तुम्हाला नाही वाटत का की गौरीसारखी चांगली मुलगी आपल्या घरी यावी? तेव्हा आजोबा एक दीर्घ श्वास घेऊन तिला म्हणाले, मला वाटते सुरेखा की गौरी आपल्या घरी यावी, तिने दुसरीकडे कुठेही जाऊ नये. पण ह्या सगळ्यात मला ही अजिबात नको आहे की पुढे जाऊन त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे किंवा अर्णवचे आयुष्य खराब व्हावे. काय होईल जर पुढे जाऊन ह्या दोघांपैकी कोणीतरी पुन्हा असे म्हणू लागले की ह्या नकोशा वाटणाऱ्या लग्नातून त्यांना मुक्त व्हायचे आहे? मग आपण काय करणार? आपल्या मुलांचे आयुष्य खराब होईल ना. त्यामुळे योग्य हेच आहे की यांनी आताच वेगळे व्हावे आणि आपापल्या आयुष्यात पुढे जावे. त्यांचे बोलणे ऐकून आतापर्यंत शांत बसलेले राजेश काहीतरी विचार करून त्यांना म्हणाले, जर अशी गोष्ट असेल तर ह्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे, ज्यामुळे हे दोघे कधीही ह्या नकोशा लग्नासारख्या मुद्द्याला पुन्हा उरकून काढणार नाहीत आणि दोघेही आनंदाने एकत्र राहतील. तसेच आपल्यालाही ह्या दोघांमुळे कोणताही त्रास होणार नाही, कारण ह्या मार्गानंतर यांच्या नात्याची संपूर्ण जबाबदारी ह्या दोघांवरच असेल. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले. जसे राजेश यांनी म्हटले की त्यांच्याकडे एक मार्ग आहे ज्यामुळे अर्णव आणि गौरीला वेगळे व्हावे लागणार नाही, ते ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. अर्णव वेगाने त्यांच्या दिशेने वळला. तेवढ्यात आजोबा राजेशकडे पाहत म्हणाले, कसला मार्ग राजेश? तेव्हा राजेश यांनी सर्वांकडे पाहत म्हणाले, लग्न. का ना आपण सगळेजण या दोघांच्या संमतीने पुन्हा एकदा या दोघांचे लग्न लावून देऊ, ज्यामध्ये ह्या दोघांची स्वतःची मर्जी सुद्धा सामील असेल. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले. सुनीता आणि सुरेखा आजी हसू लागल्या. गौरी राजेश यांच्याकडे पाहू लागली, जे तिच्याकडे पाहून हसत होते. ते जाणवला तर असे वाटले जणू राजेशनी त्याला दुसरे आयुष्यच दिले आहे. दुसरीकडे आजोबा जे आतापर्यंत शांत होते ते काहीतरी बोलणारच होते की अर्णव लगेच मोठ्या आणि उत्साही आवाजात सर्वांना म्हणाला, ठीक आहे, मी लग्नासाठी तयार आहे. आपण दोघे उद्या सकाळीच लग्न करू आणि ह्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आम्हा दोघांची असेल. आणि मी वचन देतो, पुढे होऊन भविष्यात तुम्हाला आमच्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. आता तर तुम्ही तयार आहात ना मला आणि गौरीला एकत्र राहू देण्यासाठी? इतके बोलून तो आपल्या आजोबांच्या डोळ्यात डोळे टाकून हसत हसत त्यांच्याकडे पाहू लागला.
तिथेच आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि नंतर होकारार्थी डोके हलवले. त्यानंतर ते आपला मुलगा राकेश यांच्याकडे पाहत त्यांना म्हणाले, पाहत आहेस ना राकेश, आपल्या मुलाचं उतावळेपणा म्हणजे मुलाला आपल्या बायकोपासून 2 क्षणांचं दुरावाही सहन होत नाहीये. म्हणूनच इतका उतावळा होत आहे. लग्नाचा निर्णय घेतला आणि तोही थेट उद्याच ना. ना हळद, ना मेहंदी, ना कोणती रीतभात. थेट लग्न. बरोबर आहे बाळा, योग्य मार्गावर चालला आहेस. इतके बोलून ते हसले. अखेर त्यांनी हे सगळे नाटक केलेच ह्यासाठी होते जेणेकरून ते अर्णव आणि गौरीच्या मनातील खऱ्या भावना जाणून घेऊ शकतील. नाहीतर पुढे जर त्यांच्यात काही वाद झाला असता तर आजोबांच्या मनात हीच खंत राहिली असती की त्यांनी आपल्या मुलांना एक नकोशा नात्यात बांधले ज्याने त्यांचे आयुष्य खराब केले. पण आता ते आनंदात होते, कारण हे लग्न आता नकोशे राहिले नव्हते, तर त्यांच्या आवडीच्या नात्यात बदलणार होते, ज्यामध्ये दोघांचीही संमती होती. तिथेच त्यांचे बोलणे ऐकून अर्णवने मजेशीर पद्धतीने वातावरणातील ताण कमी करत त्यांना म्हणाला, हो, मग उतावळेपणा तर दाखवणारच ना. जर आता मी उशीर केला तर तुम्हाला तुमचे नातवंडे मिळायला उशीर होईल. मग तुम्ही लोक मलाच म्हणाल की मी तुम्हाला लवकर आजोबा आजी बनवू शकलो नाही. म्हणूनच घाई दाखवणे गरजेचे आहे. त्याचे हे बोलणे ऐकून आजोबांना एकदम ठसकाच लागला. तर बाकीचे सर्वजण डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागले आणि गौरी, तिचा चेहरा तर लाजेने फार लाल झाला. ती लगेच काहीतरी बहाणा करून खोलीतून बाहेर निघून गेली. तर दुसरीकडे सुनीता पुढे होऊन लबाड कुठला म्हणत अर्णवचा कान पिळला. पूर्ण खोलीमध्ये सर्वांच्या हसण्याचा आवाज घुमला. ज्यासोबतच आजोबांचा निर्णय आला की उद्या सकाळी अर्णव आणि गौरीची हळद होईल, संध्याकाळी मेहंदी होईल आणि परवा दोघांचे लग्न, ज्यासाठी दोन्ही कुटुंबामध्ये एक छोटासा कौटुंबिक सोहळा ठेवला जाईल. कारण लोकांसमोर आधीच अर्णव आणि गौरीचे लग्न झालेच आले होते. अशा परिस्थितीत पुन्हा लग्नाचे सांगण्यावरून किंवा मोठा सोहळा ठेवण्यावर लोक नको त्या चर्चा करू लागले असते. तिथेच अर्णव आणि गौरीला तर फक्त एकमेकांच्या जोडीदाराशी मतलब होता. त्यांनाही या गोष्टीची काहीच अडचण नव्हती, कारण पालतूच्या गाजावाजा आणि विनाकारणाच्या खर्चावर त्यांचाही विश्वास नव्हता. त्यांनाही साधे सोपे आणि सुटसुटीत लग्नच आवडत होते, जेणेकरून ते दोघंही शांततेत त्याचा आनंद घेऊ शकतील. रात्रीची वेळ होती. गौरी आपल्या खोलीतील बाथरूममध्ये होती. राजेशाने जबरदस्तीने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला होता. तसे तर त्यांना उद्या सुट्टी मिळणार होती, पण त्यांना आपल्या मुलीच्या लग्नाच्या एकही सोहळा आता चुकवायचा नव्हता. म्हणूनच ते आजच सुट्टी घेऊन घरी आले होते. तिथेच विशाखा त्यांची काळजी घेत होती. गौरीने शॉवर घेतला आणि तिने एक नाईटी घातली, जी खांद्यावरून फक्त एका स्ट्रिपची होती. तिने आरशामध्ये स्वतःला पाहिले. मग ती आपले कोट शोधू लागली. तेवढ्यात तिच्या लक्षात आले की ती आपल्या नाईटीचे कोट आणायला विसरली आहे. पण नंतर तिने असं विचार करून एक दीर्घ श्वास घेतला की काही हरकत नाही, जर ती कोट आणायला विसरली असेल तरी इथे खोलीमध्ये तिच्याशिवाय इतर कोणीही नाहीये, त्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती. ती अगदी बिंदास होऊन तसेच आपल्या खोलीत फिरू शकते, हाच विचार करत तिने हसून स्वतःला आरशात पाहिले आणि स्वतःलाच एक फ्लाइंग किस दिली. ह्या लाल रंगाच्या चमकदार नाईटीमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. त्यातच आंघोळ केल्यामुळे तिचे पूर्ण शरीर स्वच्छ आणि टवटवीत झाले होते, ज्यामुळे तिची त्वचा गुलाबी दिसत होती. तिने अंगाला नाईट क्रीम लावली, ओठांवर लिप बाम लावला आणि केसांमधील पाणी टॉवेलने पुसत ती बाहेर आली. तिने बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि जशी ती मागे वळली तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिच्या समोर पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये अर्णव उभा होता, जो डोळे मोठे करून तिच्याकडेच पाहत होता. आणि तिने पाहूही का नाही, आज पहिल्यांदाच तिने गौरीला अशा रूपात पाहिले होते. गुडघ्यांपर्यंत असलेल्या या लाल रंगाच्या नाईटीमध्ये ती प्रचंड देखणी वाटत होती. तिचे मोकळे सोडलेले ओले लांब केस तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. लिप बाम लावल्यामुळे तिचे ओठ चमकत होते.
जे अर्णवला आपल्याकडे आकर्षित करत होते. या रूपात गौरी इतकी आकर्षक दिसत होती की कोणीही तिला पाहून स्वतःचे बाण हरपून बसेल. तिथे अर्णव तर आधीपासूनच तिच्या प्रेमात घायाळ झाला होता. मग त्याची नजर गौरीवरून कशी बरे हटणार? गौरी तिला पाहून ओरडणारच होती की तेवढ्यात अर्णवने लगेच तिच्या तोंडावर आपला हात ठेवला आणि तिला मागे ढकलत बाथरूमच्या दरवाजाला टेकवले. गौरीची किंकाळी तिच्या तोंडातच दबली गेली.